श्रोतेहो, सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, सर्वांचे स्वागत. आजकाल आपण पाहतो की लग्नाची व्याख्याच म्हणजे पूर्णपणे बदलून गेली आहे. लग्न म्हणजे नेमकं काय उरलं आहे? एक इंस्टाग्राम रेडी इव्हेंट, एखादा लाईफस्टाईल अपग्रेड, की फक्त एखाद्या पांढऱ्या कागदावर केलेली नुसती कायदेशीर सही? हां, अगदी ज्वलंत प्रश्न आहे हा. हो ना. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण विवाह या संकल्पनेवर अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारी माहिती घेणार आहोत. नक्कीच. आजची ही आपली सखोल चर्चा प्राचीन वैदिक ज्ञान आणि आजच्या काळातील जी एक चेकलिस्ट संस्कृती आहे ना, त्यांच्यातील दरी समजून घेण्यावर केंद्रित आहे. अगदी बरोबर. आपण आपल्या जुन्या आणि महान ग्रंथांमधून, जसे की ऋग्वेद आहे, मनुस्मृती आहे, यातून विवाहाचा खरा आणि मूळ अर्थ उलगडणार आहोत. प्राचीन काळी विवाह हा केवळ एक रोमॅन्टिक अरेंजमेंट किंवा दोन व्यक्तींमधील करार नसून दोन आत्मा यांचा एक कॉस्मिक योग मानला गेलाय. यामागे एक अतिशय भव्य दृष्टिकोन होता. आणि म्हणूनच मला वाटतं की या विषयाच्या अगदी मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या जगात जिथे आपण लग्नाचा विचार फक्त बँक्वेट हॉल, महागडे डेकोरेशन आणि डिझायनर कपडे इथपर्यंतच मर्यादित ठेवला आहे. हो, दुर्दैवाने तेच जास्त दिसतं आजकाल. बरोबर. तिथे हा मूळ उद्देश कुठेतरी हरवला आहे असं मला वाटतं. मला सांगा, आपण जेव्हा सनातन धर्माचा अभ्यास करतो तेव्हा विवाहाला केवळ एक सामाजिक इव्हेंट न मानता त्याला संस्कार का म्हटले गेले आहे? याचं उत्तर मानवी जीवनाच्या अत्यंत सखोल अशा तत्वज्ञानात दडलेले आहे. कसं आहे, सनातन धर्मात मानवी जीवन अधिक प्रगल्भ, अर्थपूर्ण आणि शुद्ध करण्यासाठी 16 प्रमुख संस्कार सांगितले आहेत, ज्यांना आपण षोडश संस्कार म्हणतो. बरोबर? अगदी बरोबर. जन्माच्या आधीपासून ते मृत्यूनंतरच्या अंत्येष्टीपर्यंत हे संस्कार माणसाला टप्प्याटप्प्याने घडवत असतात. यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा आणि मध्यवर्ती संस्कार म्हणजे विवाह संस्कार. हा केवळ दोन व्यक्तींनी एकाच घरात राहण्याचा निर्णय नाहीये, तर ती गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची एक अत्यंत पवित्र आध्यात्मिक सुरुवात आहे. या आश्रमांच्या संकल्पनेबद्दल मी खूप उत्सुक होते. आपण वाचलेल्या स्रोतांमध्ये गृहस्थाश्रमाला समाजाचा कणा म्हटला आहे. हो, कणाचे येतो. पूर्वीच्या काळी जे 4 आश्रम होते, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास, त्या सर्वांमध्ये गृहस्थाश्रमाला एवढे अनन्यसाधारण महत्त्व का दिले गेले? तो समाजाचा कणा कसा ठरतो? हे समजून घेण्यासाठी ना, आपण निसर्गातील एका महाकाय वृक्षाचं उदाहरण घेऊया. विचार करा, जंगलात एक अतिशय जुना आणि विशाल वृक्ष आहे. तो वृक्ष स्वतःसाठी जगत नाही, तर तो संपूर्ण जंगलातील पशु, पक्षी, कीटक या सर्वांना आसरा देतो, फळांच्या रूपाने अन्न देतो आणि उन्हात सावली देतो. अगदी तसाच समाजातील गृहस्थाश्रम हा इतर तिन्ही आश्रमांना पोषण्याचं काम करतो. म्हणजे जे बाकीचे 3 आश्रम आहेत त्यांना. हो, बघा, जो ब्रह्मचारी आहे तो ज्ञान घेतोय, तो कमवत नाही. जो वानप्रस्थाश्रमात आहे तो समाजसेवा करतोय, आणि जो संन्यासी आहे त्याने तर भौतिक जगाचा त्यागच केला आहे. व्यवस्थेची जबाबदारी कोण घेतो? तो एक गृहस्थ घेतो. हे खरोखरच खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल उदाहरण आहे. म्हणजे अन्नधान्य पिकवणे, टॅक्स भरणे, मुलांना लहानाचे मोठे करणे, संन्यासी आणि विद्वानांना आधार देणे, हे सगळे गृहस्थच करत असतो. नक्कीच. मनुस्मृतीमध्ये यावर एक अतिशय सुंदर श्लोक आहे जो मला आठवतोय, ज्यामध्ये म्हटले की ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात आणि तिथेच त्यांना पूर्णत्व प्राप्त होते, त्याचप्रमाणे सर्व आश्रम शेवटी गृहस्थाश्रमावरच अवलंबून असतात. खूप चपखल संदर्भ दिलात तुम्ही. हे खरोखरच एक कॉस्मिक कर्तव्य आहे. आणि या संपूर्ण प्रवासात पत्नीला काय स्थान दिले गेले आहे हे समजून घेणं आजच्या काळासाठी खूपच आवश्यक आहे. सनातन शास्त्रात पत्नीला कधीही प्रॉपर्टी, केवळ रोमॅन्टिक पार्टनर किंवा कुटुंबातील एखादी दुय्यम व्यक्ती मानले गेले नाहीये. तिला सहधर्मिणी असा अत्यंत सन्मानाचा आणि बरोबरीचा शब्द वापरला आहे. सहधर्मिणी म्हणजे ती व्यक्ती जी तुमच्यासोबत धर्माच्या मार्गावर समान अधिकाराने चालते. वा. हां, खऱ्या अर्थाने एक धर्मा पार्टनरशिपचा करार आहे, जिथे दोघेही एकमेकांना जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी मदत करतात. प्राधान्यक्रम पाहणे खरोखरच रंजक आहे, कारण आज आपण याच्या अगदी उलट जगतो आहोत असं मला वाटतं. हो, अगदी उलट. ऋग्वेदामध्ये वधूला उद्देशून जो संदेश दिला आहे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की पती पत्नीने एकत्र मिळून धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही मार्गांवर सहप्रवासी म्हणून चालायचे आहे. यातला क्रम बघा. सर्वात आधी धर्म म्हणजे आपले कर्तव्य आणि नीतिमत्ता. बरोबर. त्यानंतर अर्थ
म्हणजे संपत्ती आणि उपजीविका, आणि शेवटी काम म्हणजे प्रेम, शारीरिक सुख आणि इच्छा. अगदी अचूक निरीक्षण आहे तुमचे. आणि हीच खरी गोम आहे. जेव्हा आपण आजच्या समाजाचे तटस्थपणे विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला दिसते की हा संपूर्ण क्रमच पूर्णपणे उलट झाला आहे. हो ना. आजच्या काळात कोणत्याही नात्याची सुरुवातच मुळी काम म्हणजे रोमॅन्स आणि शारीरिक आकर्षण याने होते. हां. त्यानंतर आपण अर्थ बघतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीचं करिअर कसे आहे, बँक बॅलन्स किती आहे, आणि धर्म किंवा निस्वार्थ कर्तव्य तर या आधुनिक लिस्टमध्ये सर्वात शेवटी असतात किंवा अनेकदा नसतातच. आणि म्हणूनच कदाचित आजच्या नात्यांमध्ये इतकी अस्थिरता आली आहे. जेव्हा तुम्ही एखादा घराचा पायाच रोमॅन्स आणि आकर्षणावर उभारता, जे स्वभावतःच काळानुसार बदलणारा असते, हो, ते बदलणारच. तेव्हा तो पाया डळमळणारच. जेव्हा सुरुवातीचा तो रोमॅन्स कमी होतो, तेव्हा धर्म नावाचा भक्कम आधार नसल्यामुळे नाते लगेच कोसळते. यावरूनच मला त्या 3 ऋणांबद्दल विचारायचे आहेत. विचार ना. विवाह हा केवळ वैयक्तिक सुखासाठी नव्हता, तर तो काही विशिष्ट ऋणांमधून मुक्त होण्यासाठी होता, असे आपण वाचनात पाहिले. हे ऋण नक्की काय आहेत? शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्य जन्माला येताना 3 प्रमुख ऋण किंवा कर्ज घेऊन येतो आणि जीवनभर ती फेडणे हे त्याचे कर्तव्य असते. पहिले आहे देवऋण, जे आपण निसर्गाकडून आणि पंचमहाभूतांकडून घेतो. हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे आपण यज्ञ करून आणि निसर्गाचे रक्षण करून फेडतो. दुसरे आहे ऋषी ऋण, जे आपण आपल्या गुरूंकडून आणि परंपरेकडून मिळालेल्या ज्ञान आणि विद्यासाठी ऋणी असतो. ते आपण ज्ञान आत्मसात करून आणि पुढील पिढीला देऊन फेडतो. आणि तिसरे व सर्वात महत्वाचे म्हणजे पितृऋण. हे पितृऋण आपल्या पूर्वजांशी संबंधित आहे, बरोबर? हो. आणि त्याचा विवाहाशी थेट काय संबंध आहे? पितृऋण म्हणजे आपल्या आधी होऊन गेलेल्या अनेक पिढ्यांचे आणि पूर्वजांचे आपल्यावर असलेले कर्ज. त्यांनी आपल्याला जन्म दिला, आपले रक्षण केले, म्हणून आपण आज येथे आहोत. विवाह हा प्रामुख्याने हे पितृऋण फेडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. अच्छा. प्राचीन काळी मुले जन्माला घालणे हा केवळ एक पर्सनल चॉईस किंवा वैयक्तिक निर्णय नव्हता. ती एक खूप मोठी जबाबदारी होती. स्वतःच्या कुटुंबाची, परंपरेची आणि आत्म्यांची साखळी पुढे नेण्याची. पुत्र या शब्दाचा अर्थच असा सांगितला आहे की जो पूर्वजांना पुत नावाच्या नरकातून वाचवतो. संतती ही वंश आणि संस्कार पुढे चालवणारी एक जिवंत दुवा मानली गेली आहे. याचा अर्थ आपण फक्त आपल्यापुरता संकुचित विचार न करता आपल्या आधीच्या हजारो पिढ्यांचा आणि आपल्या नंतर येणाऱ्या हजारो पिढ्यांचाही विचार करत असतो. हा एक अतिशय भव्य दृष्टिकोन आहे. नक्कीच. पण मग मला एक प्रश्न नेहमी पडतो की 2 विशिष्ट लोकच एकमेकांसोबत का लग्न करतात? हा फक्त एक योगायोग असतो का? सनातन शास्त्रात आणि तत्वज्ञानात असा कोणताही योगायोग नसतो. प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो. विवाह हा 2 व्यक्तींमधील मागील जन्माचा ऋणानुबंध आहे असे मानले जाते. उपनिषदे आणि गरुड पुराणासारख्या अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. म्हणजे मागील जन्माचे काही कनेक्शन असते? होय. 2 लोक जेव्हा विवाहाच्या माध्यमातून एकमेकांच्या आयुष्यात येतात, तेव्हा तो त्यांच्या मागील जन्माच्या कर्माचा आणि न फेडलेल्या देवाणघेवाणीचा परिणाम असतो. हे 2 लोकांचे एकत्र येणं हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि अचूक असा वैश्विक आराखडा आहे. हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. इथून हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. हो. म्हणजे 2 लोकांचे एकत्र येणे हा एक कॉस्मिक डिझाईनचा भाग आहे. हे जर खरे असेल तर लग्नात आपण ज्या सप्तपदीच्या 7 पायऱ्या चालतो त्याला खूपच सखोल अर्थ असणार. नक्कीच. कारण तिथे आपण कोणत्याही सरकार, न्यायालय किंवा समाजासमोर उभे नसतो, तर साक्षात अग्नीसमोर उभे असतो. अगदी बरोबर बोललात. भारतीय विवाह पद्धतीमध्ये कोणतेही सरकार, कायदा किंवा समाज हा मुख्य साक्षीदार नसतो. विवाहाचा मुख्य साक्षीदार असतो साक्षात अग्नी. अग्नी हा कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा वैश्विक जाणीवेचे शुद्ध प्रतीक आहे. अग्नी कधी खोटे बोलत नाही, तो पक्षपात करत नाही आणि तो सर्व गोष्टी शुद्ध करतो. जेव्हा पुरोहित लग्नात मंत्र म्हणतात तेव्हा वधूवर अग्निभोवती 7 फेरे घेतात, ज्याला आपण सप्तपदी म्हणतो. बरोबर. अनेक प्राचीन ग्रंथानुसार आणि कायद्यानुसारही जोपर्यंत ही 7वी पायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत विवाह कायदेशीररित्या आणि आध्यात्मिकरित्या पूर्ण मानला जात नाही. आपण अनेकदा लग्नात जातो, छान कपडे घालतो, अक्षता टाकतो, पण जेव्हा पुरोहित मंत्र म्हणतात
तेव्हा त्या सप्तपदीच्या प्रत्येक पावलाचा अर्थ आपल्याला सहसा माहीत नसतो. हो, बहुतेकांना नसतो. मी आपल्या स्रोतांमध्ये वाचले की पहिली पायरी ही अन्न आणि पोषणाविषयी आहे. म्हणजे सुरुवातीलाच जगण्याचा अगदी बेसिक पाया पक्का केला जातो, बरोबर? होय, पहिली पायरी ही ईशाय म्हणजेच अन्नासाठी आहे. वधूवर एकमेकांना आणि अग्नीला वचन देतात की ते त्यांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू देणार नाहीत आणि एकमेकांचे पोषण करतील. उपनिषदांमध्ये म्हटले आहे, अन्नम ब्रह्मा, म्हणजे अन्न हेच साक्षात ब्रह्मा आहे. वाह. जीवनाचा पहिला टप्पा म्हणजे अन्नाची आणि पोषणाची हमी. जर पोटच रिकामे असेल तर धर्म किंवा तत्वज्ञान सुचत नाही. हे अगदी प्रॅक्टिकल आहे. आणि माझ्या वाचनात आलं की दुसरी पायरी ही शक्तीविषयी आहे. पण मला जाणवलं की ही फक्त जिममध्ये मिळवणारी शारीरिक ताकद नाहीये. आजच्या धकाधकीच्या जीवनात याचे महत्त्व खूप वेगळे असावे, नाही का? अगदी बरोबर ओळखलेत. दुसरी पायरी ऊर्जेसाठी आणि शक्तीसाठी आहे. जीवन म्हणजे नेहमीच सुखाचा मार्ग नसतो. आजारपण, आर्थिक संकटे, मतभेद, मानसिक तणाव येतात. हो, येतातच. आजच्या काळात नोकरी जाणे किंवा नैराश्य येणे यांसारख्या गोष्टी घडतात. तेव्हा आपण मिळून या संकटांचा अत्यंत धैर्याने आणि मानसिक खंबीरपणाने सामना करू, हे वचन दुसऱ्या पायरीत दिले जाते. ही शारीरिक, मानसिक आणि नैतिक ताकद मिळवण्याची प्रतिज्ञा आहे. आणि तिसरी पायरी समृद्धी किंवा संपत्तीसाठी आहे, म्हणजे अर्थ. होय, तिसरी पायरी रायास पोषाय म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीसाठी आहे. घर चालवण्यासाठी आणि समाजाची प्रगती करण्यासाठी अर्थाची गरज असतेच, पण इथे अट अशी आहे की ही समृद्धी धर्माच्या आणि नीतिमत्तेच्या मार्गाने मिळवलेली असावी. म्हणजे गैरमार्ग नको. अगदी. भ्रष्टाचार किंवा कोणाला फसवून मिळवलेली संपत्ती घराचं भलं करत नाही. योग्य मार्गाने अर्थार्जन करून घराला आर्थिक स्थैर्य देण्याचं हे वचन आहे. हे ऐकताना वाटतं की आपले पूर्वज किती दूरदृष्टीचे होते. चौथी पायरी काय सांगते? मला वाटतं इथून खऱ्या अर्थाने भावनांचा प्रवास सुरू होतो. होय, चौथी पायरी आहे मायोभवाय, म्हणजेच सुख आणि आनंदासाठी. बघा, विवाह हे केवळ एक कोरडे कर्तव्य किंवा आर्थिक करार नाही. जीवनात आनंद, हास्य आणि एकमेकांचे हृदय जोडले जाण्याची निखळ भावना असावी. प्राचीन काळी घराला गृह म्हणायचे, जे एक जिवंत आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असायचे. एकमेकांच्या आयुष्यात निखळ आनंद निर्माण करण्याचे आणि संकटातही हसतमुख राहण्याचं हे वचन आहे. म्हणजे फक्त ड्युटी नाही, तर एकमेकांशी हृदय जोडले जाणेही तितकेच महत्वाचे आहे. हो, हृदय जोडले जाणं सगळ्यात महत्वाचं. आणि पाचवी पायरी ही संततीसाठी आहे असे मी वाचले. पाचवी पायरी प्रजाभ्य म्हणजेच मुलांसाठी आहे. जसे आपण मगाशी पितृऋणाबद्दल बोललो, तसे संस्कारक्षम, निरोगी आणि धर्मनिष्ठ संततीला जन्म देणे आणि त्यांना उत्तम नागरिक बनवणे हे यात येते. हे केवळ बायोलॉजिकल मुले जन्माला घालण्याबद्दल नाही, तर त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना समाजासाठी एक उत्तम देणगी बनवण्याबद्दल आहे. हे खूपच जबाबदारीचे काम आहे. आणि सहावी पायरी मला व्यक्तीच्या खूप भावली. ही पायरी आयुष्यातील ऋतूंसाठी आहे. अगदी. मनाला भिडणारी अशी ही सहावी पायरी आहे, ऋतुभ्यः. मानवी जीवन आणि निसर्ग हे वेगवेगळ्या ऋतूंसारखे बदलत असतात. कधी तारुण्याचा वसंत असतो, तर कधी म्हातारपणाची पाणघळ असते. कधी सुख, कधी दुःख. हो. हे आयुष्याचे ऋतू कसेही बदलले, परिस्थिती कितीही कठीण झाली तरी मी तुझी साथ सोडणार नाही, असा हा अत्यंत सुंदर आणि आश्वासक शब्द या पायरीत दिला जातो. आणि आता सातवी आणि सर्वात महत्वाची पायरी, जिच्यामुळे हा संस्कार पूर्ण होतो. सातवी पायरी आहे मैत्री. सातवी पायरी पूर्ण झाल्यावर पुरोहित मंत्र म्हणतात, सखे सप्तपदा भव. याचा अर्थ असा की 7 पावले एकत्र चालून आपण आता कायमचे मित्र झालो आहोत. सनातन शास्त्रात मैत्री हा नात्याचा सर्वोच्च स्तर मानला गेला आहे. पती पत्नी असण्याआधी ते एकमेकांचे जिवलग मित्र बनतात. हा विचारच किती आश्वासक आहे. कारण आपण पाहतो की वयानुसार रोमॅन्स कमी होऊ शकतो, जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते, पण एक खरा मित्र कायम सोबत उभा राहतो. अगदी. 2 लोकांमधील आदर, समानता आणि कोणत्याही अटींविना असणारा विश्वास या मैत्रीत दडलेला असतो. पण या सगळ्यात मला एक प्रश्न नेहमी पडतो की 7 हाच अंक का? 5 किंवा 10 पावले का नाही? 7 या अंकाचे एक विशेष आणि गूढ वैश्विक रहस्य आहे. तुम्ही निसर्गात आणि विश्वात कुठेही बघा, आपल्या शरीरात ऊर्जेची 7 चक्रे आहेत, जगात 7 पवित्र नद्या आहेत, आकाशात 7 ऋषी आहेत ज्यांना आपण सप्तर्षी म्हणतो, संगीताचा पाया 7 सूर आहेत, प्रकाशात 7 रंग आहेत. अरे वा,
हे तर सगळीकडेच आहे. हो ना. 7 हा अंक विश्वाच्या पूर्णत्वाचे, कॉस्मिक ऑर्डरचे आणि चक्राच्या पूर्णत्वाचे प्रतीक आहे. जेव्हा 2 लोक अग्नीच्या साक्षीने 7 पावले चालतात, तेव्हा ते केवळ एकमेकांशी जोडले जात नाहीत, तर ते संपूर्ण विश्वाशी आणि अस्तित्वाच्या चक्राशी एकरूप होत असतात. हा विचार खरोखरच थक्क करणारा आहे. याच्या वाचनादरम्यान मला आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. काही परंपरांमध्ये आणि जुन्या पद्धतींमध्ये सप्तपदीच्या वेळी वधू पुढे चालते आणि वर तिच्या मागे चालतो. यामागचं तत्वज्ञान काय आहे? हे शिव आणि शक्ती या तत्वाचं अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक प्रतीक आहे. शिव हे कॉन्शियसनेस किंवा शुद्ध, शांत जाणीवेचं प्रतीक आहे, तर शक्ती ही क्रिएटिव्ह एनर्जी किंवा सृजनशील आणि गतिशील ऊर्जेचं प्रतीक आहे. सृष्टीच्या कोणत्याही निर्मितीत आणि संचलनात स्त्री तत्व म्हणजेच शक्ती नेहमी नेतृत्व करते आणि पुरुष तत्व म्हणजे शिव तिला भक्कम आधार देते. म्हणूनच अनेकदा वधू पुढे चालते आणि वर तिच्या मार्गदर्शनाखाली तिला पाठिंबा देत चालतो. खूपच सुंदर. हा एक प्रकारे स्त्रीच्या नैसर्गिक नेतृत्वाचा आणि तिच्या सृजनशीलतेचा सर्वोच्च सन्मान आहे. हे तर खरोखरच खूप पुरोगामी विचार आहेत, जे आजच्या तथाकथित आधुनिक समाजालाही लाजवतील. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणतं? जर हे सर्व इतके पवित्र आहे, हा एक कॉस्मिक योग आहे, तर मग आपले शास्त्र घटस्फोटाबद्दल किंवा नाते तुटण्याबद्दल काय सांगते? कारण जुन्या काळी जर नवरा बायकोमध्ये काहीच जमत नसेल किंवा कोणी अत्याचार करत असेल, तर शास्त्र त्यांना डोळे झाकून आणि मूकपणे सर्व काही सहन करायला सांगत होते का? अजिबात नाही. आपले शास्त्र आणि स्मृतिग्रंथ कधी अंधुक किंवा अव्यवहार्य नव्हते. अच्छा. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि नारद स्मृती यांसारख्या ग्रंथांमध्ये विभक्त होण्याचे म्हणजे सेपरेशनचे अतिशय स्पष्ट नियम आणि विशिष्ट परिस्थिती सांगितल्या आहेत. जर नात्यात धर्माचे वारंवार उल्लंघन होत असेल, खूप जास्त शारीरिक किंवा मानसिक छळ असेल, तर त्यातून मुक्त होण्याचा आणि वेगळे होण्याचा पर्याय निश्चितपणे उपलब्ध होता. हे ऐकून हायसं वाटलं. पण फरक एवढाच होता की तो कायम शेवटचा पर्याय मानला गेला होता. आजच्यासारखी ती एखादी सोपी लाईफस्टाईल चॉईस नव्हती. हा एक खूप महत्वाचा आणि नाजूक मुद्दा आहे. श्रोते हो, येथे आपण कोणत्याही एका विशिष्ट बाजूला झुकत नाही आहोत किंवा आजच्या पिढीला दोषही देत नाही आहोत. आपण फक्त आजच्या आणि कालच्या सामाजिक परिस्थितीचे तटस्थ विश्लेषण करत आहोत. अगदी बरोबर. मला असे वाटते की आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली आहे. पूर्वी कुटुंबाचा आणि वडीलधाऱ्यांचा जो एक भक्कम आधार असायचा, तो आता राहिलेला नाही. आज कपल्सना जगण्याचा, EMI भरण्याचा आणि नात्याचा सर्व ताण एकट्यानेच सहन करावा लागतो. त्यामुळे एका प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे. तुमचे हे समाजशास्त्रीय निरीक्षण अत्यंत अचूक आहे. पूर्वी विवाह हे वैयक्तिक सुखापेक्षा मोठ्या उद्देशासाठी म्हणजेच धर्मासाठी आणि कुटुंबासाठी असायचे. समाजात एक भक्कम सेफ्टी नेट असायचे. हो, ते आता नाहीये ना. आज ते नसल्यामुळे रोमॅन्स आणि इंडिव्हिज्युअल हॅपीनेस हाच नात्याचा मुख्य पाया बनलाय. आणि जेव्हा हा बदलणारा रोमॅन्स कमी होतो किंवा अपेक्षांचं ओझे वाढते, तेव्हा हे छोटंसं युनिट तो ताण सहन करू शकत नाही आणि नाते कोसळते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं की आजची जी लाईफस्टाईल अपग्रेडची मानसिकता आहे, ती कुठेतरी ह्याच असुरक्षिततेतून आली असावी. आपण आजकाल एक जोडीदार निवडत नाही, तर आपण एक फिनिश्ड प्रॉडक्ट निवडत असतो. हे खूप खरंय. तुम्ही आजची विवाह संस्था आणि मॅच मीटिंग बघा. मुलगी किंवा मुलगा बघताना पहिली चेकलिस्ट काय असते? मुलाकडे स्वतःचा 3 BHK फ्लॅट आहे का? त्याच्याकडे मोठी गाडी आहे का? त्याची सॅलरी 6 फिगरमध्ये आहे का? थोडक्यात काय, तर तो मुलगा आर्थिकदृष्ट्या इंस्टाग्राम रेडी आहे का, हे पाहिलं जातं. बरोबर आहे. त्या माणसाचं चारित्र्य कसं आहे, तो संकटात ठाम उभा राहील का, हे प्रश्न अनेकदा बाजूलाच राहतात. दुसरीकडे काही पुरुषांची मानसिकताही बघा. त्यांना एक अतिशय सुंदर, घरातलं सगळं उत्तम सांभाळणारी, त्यांच्या आईवडिलांचा आदर करणारी अशी परफेक्ट आणि पारंपरिक स्त्री हवी असते. पण स्वतःमध्ये इमोशनल मॅच्युरिटी किंवा भावनिक प्रगल्भता आणण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. त्यांना जुन्या काळातील नवरेपणाचा रुबाब हवा असतो, पण एक जबाबदार आणि समजूतदार पुरुष बनण्यासाठी लागणारी मेहनत त्यांना घ्यायची नसते. अगदी स्पष्ट मांडणी केलीत तुम्ही. श्रोते हो, जेव्हा आपण जुन्या ग्रंथांचा अभ्यास करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खरे नाते हे अशा आयत्या मिळालेल्या आरामात किंवा कम्फर्टमध्ये कधीच तयार होत नाही.
ते तयार होते शेअर्ड स्ट्रगलमध्ये, म्हणजे एकत्रित केलेल्या संघर्षात. जेव्हा दोन लोक शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी एकत्र मेहनत घेतात, तेव्हा तो ऋणानुबंध खऱ्या अर्थाने घट्ट होतो. घर, मोठी गाडी, पैसा हे सगळं नंतर मेहनत करून येऊ शकतं, पण संकटात साथ देणारं चारित्र्य आणि निष्ठा कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. हे विचार अगदी मुळावर बोट ठेवणारे आहेत. सुखसुविधांची यादी कधीच नात्याचा पाया बनू शकत नाही. तो पाया चारित्र्य आणि एकत्रित संघर्षाचाच असावा लागतो. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी मी एक नवा विचार मांडू इच्छितो, जो आपल्याला या सगळ्याकडे एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावेल. नक्कीच सांगा. आजकाल आपण सर्वजण आपल्या आयुष्याचे 5 वर्षांचे प्लॅनिंग करतो. आपल्याला सर्व काही झटपट हवे असते. पण जर खरोखरच विवाह हा एक ऋणानुबंध असेल, जो अनेक जन्मोजन्मी चालणार आहे, तर आपण आपल्या जोडीदाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. जर आपण खऱ्या अर्थाने अनंत काळासाठी एकत्र आहोत, तर आजच्या छोट्याशा चुकांवरून किंवा मतभेदांवरून आपण किती संयम बाळगू शकतो. शाश्वत काळाचा विचार केला तर आजचा संघर्ष खूप क्षुल्लक वाटू लागतो. जर आपण अनंत काळाचे सहप्रवासी आहोत, तर कदाचित आज आपण एकमेकांप्रती थोडी अधिक सहनशीलता आणि करुणा नक्कीच दाखवू शकतो. हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. किती सुंदर आणि शांत करणारा विचार आहे हा. जर आपण अनंत काळाचे सहप्रवासी आहोत, तर आजची घाई आणि चिडचिड आपोआप कमी होईल. नक्कीच. श्रोतेहो, प्राचीन ज्ञानाची आणि आजच्या वास्तवाची ही सांगड घालणारी आपली ही सखोल चर्चा तुम्हाला कशी वाटली? सप्तपदीमधील कोणती पायरी तुमच्या मते आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाची आहे? हो, नक्की सांगा. ते अन्नाचे वचन आहे, शक्ती मिळवणे आहे, की ती निखळ मैत्री आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आजच्या या भागाने तुम्हाला थोडासाही अंतर्मुख केले असेल आणि ही चर्चा तुमच्या थेट हृदयापर्यंत पोचली असेल, तर सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला असेच सखोल विषय हाताळण्याची प्रेरणा देतात. अगदी. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि सोखोल विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, एकमेकांना समजून घ्या आणि धर्माच्या मार्गावर सोबत चालत राहा.